सामन्याला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती जोडले जातील श्रवणजी धुमाळे सर. चला श्रवण, या आपण लगेच मॅचला सुरुवात करू. प्रदीप भोईरला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. भरपूर चांगली खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल 40 धावा त्यांना बनवल्या, 14 बॉल फेस करता. सर व्हेरी वेल प्लेड प्रदीप. तुझ्या पुढील वाटचालीस तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. एका बाजूला मुरबाड विभागातील दिग्गज आणि दादा संघ, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणी विभागातील दिग्गज आणि दादा संघ. एका बाजूला छत्रपती संभाजीनगर मुरबाड आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव. एका बाजूला अमोल कतरे तर दुसऱ्या बाजूला KL अर्थातच करण लहाणे चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला, छत्रपती संभाजीनगर मुरबाड या टीमचे 12th मॅन. आपण कोणताही एक्स्ट्रा वेळ खर्च न करता लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पंच 1 मिनिट सामना थांबवा. चला 12th मॅन. 12th मॅन जोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत नाही तोपर्यंत मॅचला सुरुवात होणार नाही. या स्ट्रायकिंग एंडला गणेश आणि नॉन स्ट्राइक एंडला अमोल. यस, सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवलाय, पण ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. राज लहाणे मैदानाच्या आतमध्ये P1चं पहिलं षटक मांडणारे पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. आणि त्या पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती राज लहाणेला आपण पाहतोय. पहिला बॉलाला व्हाईट गणेशच्या अगेन्स्ट. नेक्स्ट बॉल. ओ, पुन्हा एकदा ते चित्र सलगचा येणारा हा दुसरा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज राज लहाणेच्या माध्यमातून. कासगाव टीम मध्ये तर आमचे समीर राऊत ज्या टीमला रिप्रेझेंटेटिव्ह करतात.
आणि करण लाण्याचा जर विचार करायला गेला तर थोडेसे दुखापतग्रस्त आहे, जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला विशप मध्ये, ओव्हर द बॉलर हेड, बॉल थेट चाललाय, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, धावा मिळतील 4. गणेशच्या बॅटमधून पहिला जबरदस्त चौकार. पहिल्या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला, त्या म्हणजे बॅट्समन गणेशच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड केलेला आहे, वाडिश लॉंग ऑन मधून संदेश राणे आला चेंडूवरती. सर्कलच्या बाहेर तो 2 आपल्याला पाहायला मिळतात. वाडिश लॉंग ऑफला सौरभ लाणे आणि वाडिश लॉंग ऑनला संदेश राणेला आपण पाहतोय. मिड ऑन मध्ये समीर राऊत, त्यानंतर मिड ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय राज भोईरला आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट, गली शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग आणि शॉट स्क्वेअर लेग रेजर मध्ये फिल्डर. अमोल साठी या बॉल, यावेळेला प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. स्कोअर कट करायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नाहीये, सलगचा येणारा हा मैदानाच्या आतमध्ये दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत दादा राऊत ज्यांच्या माध्यमातून मिथाली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आणि देवगाव टायगर्स या टीमचा ट्रम्प कार्ड अर्थातच कुणाल राव यांच्या माध्यमातून देखील छत्रपती संभाजीनगर मुरबाड या टीमला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. फुलोर लाईनचा बॉल होता, समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा होता. मिड ऑन रिझन मध्ये समीर राऊतला आपण पाहिलं. आताचा बॉल आला डॉट करा अर्थानं सलगच्या 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे राज लहाणेच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती राजच्या जरूर चौकार आला, पण त्यानंतर राहिलेलं हे अप्रतिम कमबॅक राज लाणेचा आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल कथोरेला खऱ्या अर्थानं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न राज लाणेनं आतापर्यंत केलाय. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑफच्या मधून, पण फिल्डर पोहोचला. सौरभ लाणे लॉंग ऑफ मधून स्ट्रेट हिटला पोहोचले, बॉलला कॅरी केलं, बॉलची थ्रो फेकी करेल तोपर्यंत एक धाव एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या बॉलवरती एक धाव एकवटली देखील गेली आहे. सिंगल या बॉलवरती मिळते आणि सिंगलच्या साथीने बघता बघता द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय ते 8 अंकावरती. Hit on board, loss of 0 wicket from team छत्रपती संभाजीनगर मुरबाड. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्स एंड करून ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत लहाणेला आपण पाहतोय. Yes, umpire signal that's a white ball. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एकदा टीमच्या टोटल मध्ये ऍड केले जाते. 9 ऑन बोर्ड फ्रॉम टीम छत्रपती संभाजीनगर मुरबाड विभागातील दिग्गज संघ. नेक्स्ट बॉल, हो यावेळेला देखील विषय मध्ये एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफ रिझन मध्ये गरुडी झेप घेतली होती राज भोईरनं, पण त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. एक टप्पा घेत वन बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स.
येस आणि अॅक्युरेट थ्रोफेकी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी लेझी थ्रोफेकी मैदानामध्ये सौरभ लहाणेची थोडीशी बॉलवरती जाण्यासाठी डिले केला सौरभनं आणि तत्पूर्वी 2 धावा 1 मिनिटाचा अवधी होता तो म्हणजे 2 बॅटरच्या दरम्यान आणि 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आमचे सुधीर धुळे जोवेली टीमचे अष्टपैलू खेळाडू यांचं देखील शुभागमन त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल दिशा पाहावी लागेल. यस पंच दत्ता कडाव सर डीके सर आमच्याकडे नक्कीच वळतील आणि सांगतील ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. या षटकातील येणारा हा तब्बल मैदानाच्या आतमध्ये तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला बॉल अवे मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल अँड टेकन अ व्हेरी गुड ब्युटिफुल एक्सलंट कॅच बाय संदेश राणे. टिपलाय झेल संपलाय बॅटरचा खेळ. अमोल कथोरेच्या खेळीचा झालाय अंत. पहिला फलंदाज बाद. 13 अंकावरती धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. हा पहिला प्रसादला आपण पाहतोय नवीन बॅटर तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. ओ यावेळेला शफल होऊन ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. बाटला ड्रिल करून दाखवतोय की ऑन साइडला स्क्वेअर लेग रेझर मध्ये त्याला फटका खेळायचा होता पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे त्यामुळे शरीराचा वेध घेतला या बॉलनं आणि आताचा हा बॉलला डॉट. खऱ्या अर्थानं जर विचार करायला गेला तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर हा संघ थोडासा महागडा राहिला. आपला थोडासा बॅकफूटवरती आपल्याला राहताना पाहायला मिळाला कारण हवी तशी सुरुवात ही छत्रपती संभाजीनगर टीमची झालेली नाही आहे. एक गडी लवकर गमावला. अमोल कथोरेनं थोडंसं नाराज केलं कारण त्याच्या बॅटमधून धावा बनल्या नाहीत. 13 अंकावरती पहिला गडी बाद करा प्रसाद मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला ओव्हर पिच होता. लॉफ करायचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये फिल्डर आणि स्ट्रेट इनटू द बास्केट सरळ त्याच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि पुन्हा एकदा टिपलाय. फिल्डर सौरभ लहाने नसेल आणि संपलाय बॅटर प्रसादचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. गोल्डन डकचा शिकार संभाजीनगर या टीमला. प्रसाद इज गॉन.
आणि आता जी खऱ्या अर्थाने रिकामी जागा होती त्या रिकाम्या जागेला भरली आहे. बॉल चालला थेट एक टप्पा घेत बाउंड लाईनच्या बाहेर डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. अमितच्या बॅट मधून हा पहिला जबरदस्त चौकार. षटक क्रमांक इथे दुसरा कंप्लीट झाला. द एंड ऑफ द सेकंड ओव्हर आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या नुकसानात 17 या अंकावरती. 17 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट फ्रॉम टीम छत्रपती संभाजीनगर मुरबाड. एका बाजूला मुरबाड विभागाचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला वांगणी बदलापूर विभागाचा क्रिकेट. म्हणजे एका बाजूला कासगाव संघ 21 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 17 नंतर ऐन मोक्याच्या निर्णय क्षणावरती आज चौकार आला. आता 21 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. 21 ऑन बोर्ड. आता विरुद्ध एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय कासगाव टीमचा मलिंगा राज भोईरला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा जर उल्लेख करायला गेला ना तर राज लहाणे आला. त्यांना 8 धावा खर्च केल्या. चांगले षटक त्यांना देखील हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये भावेश आला. त्यांना तब्बल एक महागडं षटक म्हणावं लागेल भावेशचं. त्यांना 13 धावा खर्च केला. आणि आता मलिंगा ऑफ टीम कासगाव राज भोईर. पहिला बॉल स्लॉक स्वीप करायचं होतं. लेग बिफोर विकेटची ऑफ होईल आणि पंचांचं फिंगर अप. पंचांचं बोट आकाशाकडे LBWच्या स्वरूपात फलंदाज झाला बाद. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये 3रा. गणेश इज गॉन. न्यू बॅट्समन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 5. 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये भरत आलाय. भरतला आता चांगली बॅटिंग परत करावी लागेल कारण संघाचा जर विचार करायला गेला तर 3 गडी आतापर्यंत गमावल्यात. ओ ब्लॉक होलचा बॉल. 1 मोर विकेट डाऊन. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला भरत त्याच पावली माघारी परतलाय भरत. आता परत 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या स्विंग ॲट मिस. आताचा बॉल आला डॉट. पुन्हा एकदा ते चित्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं डॉमिनेटिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही यासाठी उल्लेख केला होता राज भोईरचं कारण त्याला कासगाव टीमचा मलिंगा का म्हणतात याचं प्रात्यक्षिक उदाहरण तो मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला देतोय. कारण त्याचा जर उल्लेख करायला गेला तर 4 बॉल त्याने हाताळल्यात. एकही धाव खर्च केलेला नाहीये आणि 2 विकेट संपादित. मैदानाच्या आतमध्ये त्यानं केल्यात. तिसरी येईल का की षटकर येईल पाहावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक. जजमेंट चांगलं. फिल्डर डाऊन दी बॉल अँड टेकन अ एक्सेलंट कॅच. फलंदाज झाला बाद. टिपलाय झेल. संपलाय खेळ. बॅट्समन आउट.
या वेळेला विषयमध्ये फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न डीप कव्हर रिझन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळते. दोन फिल्डर चेंडूच्या पाठबरोबर एक कंप्लीट झाली, दुसरीचा कॉलिंग दिला आणि दुसरीचा कॉलिंग इथे सक्सेस राहिल्या. 2 धावा सहज झाल्यात कंप्लीट. 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि आता शेवटच्या एका बॉल मध्ये या 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे काय गोलंदाजी म्हणावे लागेल राज भोईरची. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय राज भोईर. अवघ्या 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट त्यानं या षटकामध्ये संपादित केल्यात. अप्रतिम षटक राज भोईरचं आपण पाहिलं. आता धावफलका जर विचार करायला गेला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 21 धावा होत्या. या षटकामध्ये आल्या 2 धावा. आता धावफलक जाऊन पोहोचलं 23 अंकावरती. शेवटचा षटक पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून फटका ट्रॅव्हल करायचा होता पण फिल्डर पोहोचला. सौरभ लहाने त्यानं बॉलला कॅरी केलं. त्याने बॉलची थ्रोफेकी केली तोपर्यंत धाव मिळाली ते सिंगल. 24 धावा इथे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजयला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस क्रॉस बॅटेड. फुल टॉसचा फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. तर म्हणजे बॅट्समन अजयला या बॉलवरती देखील सिंगल. आता कुठेतरी या मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्याला आय थिंक पाहायला मिळेल. कारण जर या येणाऱ्या बॉलमध्ये धावा आल्या नाहीत तर कारण जर स्कोर कार्डचा विचार करायला गेला तर 5 गडी गमावल्यात. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मुरबाड या टीमनं 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशा का होईना पण धावा येणं गरजेचं आहे. विषय मध्ये लॉंग ऑफला फिल्डर गरुडी झेप घेतली. राज लाणेनं बॉलला स्टॉप केलंय. धावाची संधी नाहीये. फलंदाज पॉपिंग क्रिस मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला आणि बघता बघता आताच्या या बॉलवरती धावा मिळाल्या. तब्बल 3.3 चेंडूचा वाजवी खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 0.3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 27 ऑन बोर्ड 27 धावा. यावेळी देखील ते चित्र ऑन साइडला सौरभ लहाने चेंडूच्या खाली एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी केलं. थ्रोपैकी करेल तोपर्यंत एक धाव. 28 स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. एक धाव मैदानाच्या आतमध्ये महत्वाची आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर मुरबाड या टीमला. कारण त्यांच्या अंगे जर विचार करायला गेला तर मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव हा संघ आहे. हा संघ देखील तितक्याच ताकदीचा. इथे बॅकअप आलाय शॉट फाईन लेगचं. बॅट्समन बीट झाला, विकेट किपर बीट झाला आणि आता येस पंच 22च्या स्वरूपात सिंगल. बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॅटची टॉपेज होती. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये राज भोईर आपल्याला पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली राज भोईरनं आणि ज्या प्रकारे राज भोईरनं गोलंदाजी केली ना अगदी त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम केलंय ते म्हणजे गोलंदाज हर्षद राऊतनं. आणि आता बघता बघता एंड ऑफ द 4th ओव्हर म्हणजे पहिला 17चा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या 17च्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना छत्रपती संभाजीनगर या टीमनं धावा केल्यात. तर तब्बल 30 आणि 31 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय ते म्हणजे टीम मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जोवली करण आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला तर त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जे हनुमान ढवलेपाडा. तर ढवलेपाडा वर्सेस जोवेली
अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला विवेक गायकवाड करण धुळे तर दुसऱ्या बाजूला सचिन केवणे सुनील केवणे असा बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल चला करण आणि सचिन आपण या. ढवळेपाडा टीमचे कॅप्टन आणि जोविले टीमचे कॅप्टन. मध्ये कमालीचं टायमिंग पहिल्याच बॉल वरती आलाय. हा जबरदस्त षटकार आणि षटकाराने या डावाची सुरुवात केली आहे भावेश लहानेने. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आपले इरादे त्याने स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉल वरती षटकार 6 धावा. हाफ ट्रॅकर बॉल होता त्याला हुक करत असताना षटकार या ठिकाणी कमवलाय. चांगली सुरुवात भावेश लहाने याची.
पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला खेळत वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकारानंतर आलाय चौकार. अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. 31 धाव्यांचं लक्ष जरूर आहे, परंतु आपल्या नॅचरल गेमला बॅक केलंय भावेश लहानेनं आणि तेच फटके मैदानावरती पाहायला मिळत आहेत. नैसर्गिक जी आपली फलंदाजी आहे ती सुरू ठेवली आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे दाखवून दिले पहिल्या 2 बॉलवरती भावेश लहाने. यावेळेस ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळले क्षेत्ररक्षक काऊ फेज मधून बॉलच्या दिशेने गेले. थोडंसं फंबल झालंय आणि 2 धावा इथे मुकम्मल देखील होतील. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 12. सुरुवात खूप चांगली राहिली आहे कासगाव संघाची. अतिशय दर्जेदार सुरुवात भावेश लहाने यांच्या बॅटमधून तब्बल 12 धावेवरती नाबाद आहेत. षटकारानं सुरुवात केली होती या सामन्याची आणि आतापर्यंत धावा आल्यात त्या 12. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅटचं केवळ एज लागले आणि विकेट किपर बॉलला रोखतील. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. बॉलच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय, परंतु यावेळेस इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये मात्र सफलता मिळाली नाही. इम्प्रोवायझेशन स्ट्रोक आपण पाहिला भावेश लहाने यांच्या बॅटमधून. धावफलकावरती धावा आहेत 12. 12 विदाउट लॉस. बॉल येणे अगोदर सफल झाले होते. कमालीचं टायमिंग स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये लोअर फुलटॉस हा बॉल आणि त्याला मात्र आपण पाहतोय स्वीप करत असताना चौकार वसूल केलाय. कमालीची बॅटिंग आहे. वेगाने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 16. लोअर फुलटॉस हा बॉल होता आणि मनगटाचा खूप सुंदर उपयोग केला फलंदाज भावेश लहाने यांनी स्वीप करत असताना हा चौकार वसूल केलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून. गोलंदाज पण एकदा सज्ज आहेत. सरळ बॅटने व्हॉट अ शॉट दॅट इज. लेंथ बॉलची पुढे होती आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ बॅटने लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह भावेश लहाने. अप्रतिम बॅटिंग आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचले. 22 धावा. 22 विदाउट लॉस. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. 22 धावींवरती ते नाबाद आहेत. काय सुरुवात, याच्यापेक्षा दमदार सुरुवात असू शकत नाही. 22 धावा इथे बनवल्यात. 31 धाव्यांचं लक्ष असताना भावेश लहाने अप्रतिम बॅटिंग आहे. दर्जेदार क्रिकेट त्यांनी खेळले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा बनवण्यामध्ये सफलता मिळाली आहे भावेश लहाने यांना. बॉलच्या मेरिटवरती गुणवत्तेवरती क्रिकेट भावेश लहाने यांचं पाहायला मिळालंय आणि तब्बल 22 धावा. प्रतीक बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल डॉट आलाय. राज लहाने आता स्ट्राईक एंड वरती आहेत. पहिल्या षटकाची संपूर्ण सूत्र भावेश लहाने यांनी हलवलेत आणि सेकंड ओव्हरमध्ये स्ट्राईक एंड वरती राज लहाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. अप्रतिम बॅटिंग भावेश लहाने यांनी पहिल्या षटकामध्ये या सामन्यातली जी हवा आहे ती मात्र काढून टाकली आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. लॉफ्ट केलाय. यावेळेस काऊ फेज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने येतील तोपर्यंत मिळेल केवळ एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 24. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा भावेश लहाने स्ट्राईक एंड वरती. वेल लेफ्ट केलं या बॉलला. डाऊन दी लेग. आणखी एक बॉल वाईड. अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रतीक आहेत. 25 विदाउट लॉस. फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत परंतु थोडेसे दूरवरती राहतील आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. काऊ फेज मध्ये चौकार. 29 धावा धावफलकावरती. 2 धाव्यांची आवश्यकता आहे कासगाव संघाला. केवळ 2 धावा इथून बनवायच्यात.
स्लॉक स्वीप, बॉल हवेत उंच गेला, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने झेल टिपतील आणि भावेश लहाने यांची इम्पॅक्टफुल इनिंग इथे संपली आहे. विजयावरती शिक्कामोर्तब करता आलेलं नाहीये आणि त्या अगोदरच भावेश लहाने या ठिकाणी बाद होत आहेत, परंतु इम्पॅक्टफुल इनिंग पाहायला मिळाली. नवीन फलंदाज नितेश लहाने मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती, परंतु भावेश लहाने यांची कमालीची इनिंग पाहायला मिळाली आहे. क्लीन हिटिंग त्यांच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. 2 धावांची आवश्यकता आहे कासगाव संघाला. नितेश मैदानावरती दाखल होत आहेत. फॉरवर्ड डिफेन्स आपण पाहतोय, फलंदाज नितेश यांच्या माध्यमातून पहिला बॉल फॉरवर्ड डिफेन्स केलाय. $29 लास्ट ऑफ द 1 विकेट. फुदरलिनचा बॉल हलक्या हाताने आपण पाहतोय खेळतायत. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तिथून 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. नाव स्कोर आर लेवल 30 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एका धावेची केवळ आवश्यकता या ठिकाणी असणार आहे कासगाव संघाला. अप्रतिम बॅटिंग भावेश लहाने यांची पाहायला मिळाली. पहिला बॉलवरती त्यांनी षटकार ठोकून सुरुवात केली होती आणि आपले इरादे जे आहेत ते अगदी पहिल्या बॉलवरती स्पष्ट केले होते. मोठा फटका मारून जिंकवण्याच्या नादामध्ये भावेश जरूर बाद झालेत, परंतु नितेश लहाने आणि राज लहाने ही जोडी मैदानावरती फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल आणि फलंदाजी असेल, अशा 3ही आखाड्यांवरती आज मात्र कासगाव संघ थोडासा वेगळाच पाहायला मिळालाय. ही ऊर्जा जी आहे ना ती तुम्हाला यावेळेस देखील कॅप मध्ये बॉलला फेकून दिलाय काऊ फैजला पुन्हा एकदा आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा विजयी चौकार आहे. फलंदाज नितेश लहाने यांच्या बॅट मधून हा विजयी चौकार आलाय आणि विजयाची मोहर त्याने उमटवली आहे. आणि छत्रपती संभाजीनगर संघ देखील मुरबाड विभागातून या ठिकाणी दाखल झाला. त्यांचं देखील मनापासून कौतुक आणि विजयी संघाचं मनस्वी अभिनंदन. कासगाव टीमने